शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ह्यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तांत्रिक क्रिया कशी करतात, रहाटी म्हणजे काय आणि आपल्या घरातील देव कसे जागृत ठेवायचे आणि इतर अनेक विषयांवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की खरंच ही तांत्रिक क्रिया असते का, किंवा जर तंत्रक्रिया केली किंवा करणी ज्याला आपण म्हणतो ती जर केली तर ती कशी उठवली जाते, किंवा या खऱ्याच विद्या अस्तित्वात आहेत का. तर त्याच्याबद्दलची एक सत्यकथा आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळून जाईल की अशी पण बादबोड्याची माणसं ह्या जगात असतात की ज्यांना कुणाचं सुख बघवत नाही, आणि अशी माणसं ज्या वेळेला अस्तित्वात असतात त्यावेळेला एखादं चांगलं सुखी कुटुंब सुद्धा कसं नष्ट होऊन जातं ह्याची कथा आज तुम्हाला मी सांगतो. बरं, आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करू शकतो, पण परमेश्वरावर, ईश्वरी शक्तीवर विश्वास न ठेवणाऱ्यांना आणि जी माणसं ही तंत्रविद्या किंवा इतर बाधेच्या त्रासातून हालाकीचं जीवन जगत आहेत त्यांच्या मनाला ठेस पोहोचल असं कधीही वक्तव्य तुम्ही करू नका, ही तुम्हाला मी आज विनंती करतो. कारण देव जर अस्तित्वात आहेत तर अनैसर्गिक शक्ती सुद्धा अस्तित्वात आहेत. जी व्यक्ती अशा शक्तींना सरळपणे नाकारतात, त्यांचं अस्तित्व मान्य करत नाहीत, त्या सर्वांना मी आज ही कथा सांगतो. मग ही कथा पूर्णपणे ऐकल्यानंतर तुम्हाला कितपर्यंत समजलं आणि तुमचा विश्वास कितपर्यंत पटला, मग ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाला ठरवा की हे असंही होऊ शकतं. कारण ही जी सत्य घटना आहे, ही घटना जर तुम्ही विश्वास ठेवला जरी नाही तरी सुद्धा ही बदलणार नाही. आज तुम्हाला जी घटना मी सांगणार आहे ती काही वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे आणि माझ्याच ओळखीच्या लोकांसोबत झालेली ही घटना आहे जी तुम्हाला आज मी सांगतो. काही कारणं आहेत ज्यांच्यामुळं मी त्या माणसांची नावं या कथेमध्ये सांगणार नाही. मला कोणाचंही मन इथे दुखवायचं नाही आणि म्हणून आज तुम्हाला ही कथा मी नाव न घेता सांगत आहे. आता कुटुंबाचं मेन उद्दिष्ट काय असतं की इमानदारीने नोकरी करावी, लग्न व्हावं, संसार सुरळीत चालावा, आपल्या बहीण भावंडांची लग्न व्हावी आणि आपलं आयुष्य सुखरूपरित्या शेवटपर्यंत मार्गाला न्यावं. प्रत्येक कुटुंबाची ही एक प्रामाणिक इच्छा असते. आता इथं कथा अशी आहे की ज्या मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय तो त्या कुटुंबात एकुलता एक मुलगा. त्याला 3 बहिणी होत्या आणि तो मुलामध्ये एकटा होता. आता ह्या 4ही भावंडाचा जन्म गावात झाला होता. त्यांनी त्यांचं पहिलं जे शाळेचं शिक्षण आहे ते देखील गावामध्ये केलं. घरातली परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती. 2 वेळचं जेवण मिळत होतं. आई वडील खूप कष्ट करायचे आणि मग शेतकरी असल्या कारणानं सगळी ही 4ही भावंड आपल्या आईबाबांना शक्य होईल तेवढी मदत करायचे. आता हा जो मुलगा होता, हा मुलगा शिकता शिकता घरामध्ये घरकाम सुद्धा तो करत होता. शाळेत जात असताना तो वडिलांना शेतीमध्ये सुद्धा मदत करायचा. काही वर्षानंतर त्या मुलग्याचं शिक्षण पूर्ण झालं. तोपर्यंत त्याच्या आईवडिलांनी त्याच्या 3ही बहिणींचं लग्न लावून दिलं. तो मोठा होईपर्यंत, कारण तो 4 नंबरचा मुलगा होता आणि पहिल्या 3ही बहिणींची लग्न तोपर्यंत झाली. तो एवढा कष्ट करू होता, एवढा चांगला मनमिळाऊ स्वभावाचा होता की त्याच्या त्या चांगल्या वागणुकीच्या जोरावर आणि चांगल्या बुद्धीच्या जोरावर त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली. त्याची प्रगती पाहून त्याला शहरातच एका चांगल्या पदावर
त्याला पोस्ट ऑफर केली, त्याची बढती झाली. काही महिन्यानंतर तो तिथे सेटल झाल्यानंतर थोडासा काळ गेला. 6-1 महिन्यानंतर त्याला जाणवलं की आता बऱ्यापैकी पैसा माझा साठलेला आहे आणि आता मी माझ्या आईवडिलांना बोलवू शकतो, कारण त्याला त्याच्या आईवडिलांना ह्या वयात कष्ट करताना बघून खूप त्रास होत होता. मग त्यानं काय केलं, त्यानं त्याच्या आईवडिलांना इकडं शहरात बोलवलं आणि तो आईवडिलांना घेऊन शहरात राहू लागला. नोकरीच्या ठिकाणी त्याचा मनमिळाऊ स्वभाव आणि इतरांना मदत करण्याची जी त्याची वृत्ती होती, त्याची वागणूक होती, त्यामुळं काही दिवसातच तो कंपनीमध्ये सगळ्यांचा आवडता कलिग झाला. त्याचं प्रमोशन एवढ्या चांगल्या पद्धतीनं झालं, चांगलं घर त्यानं घेतलं आणि अशा पद्धतीनं त्याच्या आईवडिलांसोबत तो सुखानं नांदत होता. चांगले आर्थिक व्यवस्था आता बऱ्यापैकी झाली होती. तो मुलगा जिथं काम करत होता तिथलीच एक चांगली सुशिक्षित आणि समजूतदार मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि घरच्यांचा सुद्धा काही विरोध नव्हता, म्हणून त्या दोघांचं लग्न पार पडलं. हे 4 जणांचं कुटुंब व्यवस्थितपणे दिवस घालवत होते. कुठल्याही प्रकारची कमी नव्हती किंवा काहीही नव्हतं, व्यवस्थितपणे सगळं पार पडत होतं. जेव्हा चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत असतात त्यावेळेला आपले नातेवाईक किंवा आपली नात्यातली बाद बोडायची माणसं त्यांना कधीही बघवत नसतं. लक्षात घ्या, जेव्हा सगळं काही चांगलं होत असतं त्यावेळेला वाईट गोष्टीची चाहूल सुद्धा त्यासोबत लागतच असते. आता मी हे असं का म्हणालो हे तुम्हाला आत्ता उलगडून सांगतो. ज्या वेळेला त्या मुलग्याचे आई बाबा शहरात राहायला आले त्यावेळेला त्याचे जे चुलते होते ते सुद्धा त्यांच्यासोबत शहरात राहायला आले होते. आता आपल्या मुलाची पैशांची व्यवस्था चांगली होती, आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती, पैसा वाचत होता, औषधाला सुद्धा खर्च जास्त होत नव्हता. त्यामुळे त्यांनी काय विचार केला की माझा मुलगा ज्या ठिकाणी राहतोय त्याला सांगून माझ्या भावासाठी सुद्धा एखादी शहरातच आपण छोटी का होईना खोली बघू, म्हणजे आपलं सगळं जे कुटुंब आहे ते शहरात राहायला येईल. वडिलांनी आपल्या मुलाला हे सुचवलं. खरंच तो मुलगा मनाने इतका चांगला होता की त्या मुलाला सुद्धा ही कल्पना आवडली. तो वडिलांना म्हणाला, खरंच तुम्ही फार चांगला विचार करताय. आपले चुलते गावाला राहून आज त्यांनी बरेच आयुष्य गावाला खर्च केलं, तर त्याऐवजी मी त्यांच्यासाठी सुद्धा एखादी चांगली खोली बघतो आणि आज मी त्यांच्यासाठी एखादी खोली बघितली की त्यांना आपण इकडे बोलवून आणू. त्याच्या मनात कुठलाही स्वार्थी विचार नव्हता. त्याने त्याच्या नातेवाईकांसाठी म्हणजे त्याच्या चुलत्यासाठी त्यांच्याच परिसरात एखादी खोली बघितली आणि तिथे त्यांना बोलवलं. आता हा जो मुलगा होता हा खूप भोळा भावडा आणि चांगला होता. त्याला माहित नव्हतं की आपण ज्यांना बोलवतोय ते आपल्या आयुष्यात दुःख घेऊन येणार आहेत. कारण नियती बघा, हे तर काहीतरी वेगळाच खेळ मांडून आलेली असते. तो लहान होता, लहानपणी त्याने शाळेत शिक्षण घेतलं होतं आणि त्याच्यानंतर तो शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत होता. त्याचं लक्ष फक्त त्याच्या आईवडिलांना शेतात मदत करण्यापुरतं आणि शिक्षणाकडे होतं. पण त्याला हे माहीत नव्हतं की तो ज्या चुलत्यांना इथं बोलवतोय त्यांचं आयुष्य त्या तंत्रमंत्रात आणि काळ्या जादूमध्येच संपलेलं होतं. कुठं अंगदुखी झाली, कुठं काही डोकं दुखलं किंवा काही ताप आला, प्रत्येक वेळेला ही नवरा बायको गावच्या देवाला जाऊन कौल लावायचे किंवा मांत्रिकाकडे जाऊन गुण वाढवून घ्यायचे किंवा काहीतरी काळी विद्या त्यांची करणं चालूच असतं. आता ह्या मुलानं त्यांना इकडं गावाकडं शहरात बोलवलं. ह्या मुलाला त्याच्या आई वडिलांना फार आनंद झाला की आपल्या मुलानं फक्त आपल्यासाठीचा विचार न करता त्या
माझ्या भावासाठी सुद्धा त्याने घर बघितलं आणि त्यांना इकडे घेऊन आला. त्याचं वडील खूप खुश होतं. ह्या मुलग्याच्या तिन्ही बहिणींचं लग्न त्याचं शिक्षण होता होता झालं होतं. पण त्याचे जे चुलते होते त्या चुलत्यांच्या डोळ्यात ह्या कुटुंबाचं सुख कुठंतरी खुपत होतं. तिन्ही बहिणींचं सगळं काही सुरळीत चाललं होतं, मार्गाला लागलं होतं. त्यांचे तिघींचेही नवरे छानपैकी कामाला होते. त्यांच्या घरी कुठलाही सासूरवास नव्हता, कुठलाही जाच नव्हता. तिघींच्या ज्या सासू होत्या त्या प्रेमानं मुलीप्रमाणे त्यांना सांभाळत होत्या आणि ह्या मुली सुद्धा चांगल्या संस्कारी असल्या कारणानं संसार नेटानं चालवत होत्या. हे सगळं चांगलं होत असलेलं त्याच्या चुलत्याला आणि चुलतीला बघवत नव्हतं. आता ह्या दोघांच्या लग्नाला आता इथे विषय काय आहे की ह्या मुलग्याचं लग्न झालं, पण बरेच महिने होऊन सुद्धा ह्यांना मूल काही होत नव्हतं. दोघंही चांगली शिकलेली होती, मनात कुठल्याही प्रकारचा राग नव्हता किंवा गैरसमजूत नव्हती. त्यांनी डॉक्टरांकडून सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि फायनल रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कळालं की बाबा त्यांना मूल काही होणं शक्य नाही. ज्या वेळेला त्या मुलग्याला ही परिस्थिती कळाली त्यानं त्याच्या पत्नीला हे सगळं सांगितलं. तिनं सावरत त्या मुलग्याला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आपण ह्यातूनही काही मार्ग काढू. मग कोणी काही सांगतील त्याप्रमाणे त्यांनी देवधर्म केले, बऱ्याच ठिकाणी ते जाऊन आले, पण कुठेही काही त्याला फरक पडत नव्हता. त्या दोघांना मूल काही राहतच नव्हतं. शेवटी त्यांनी दोघांनी विचार केला की बाबा मूलबाळ तर आपल्या नशिबात नाही. ठीक आहे, आता ही गोष्ट अशी आहे की दोघांपैकी कोणालाही दोष लावायचा नाही, हे आपल्या नशिबात आहे आणि हे आपण मान्य केलं पाहिजे. साधारणतः काय होतं की एकमेकांवर दोष टाकून लोक रिकामी होतात की तुझ्यामध्ये कमी आहे, याच्यामध्ये कमी आहे आणि या कारणामुळे मूल होत नाही. पण हितं असं नव्हतं. मुलगी सुद्धा चांगली समजूतदार होती, तो मुलगा सुद्धा समजूतदार होता, त्यांचं चांगलं शिक्षण झालं होतं आणि ही दोघंही संस्कारी असल्या कारणानं ह्यांनी विचार केला ठीक आहे, आपण एखादं मूल दत्तक घेऊ आणि आपण त्यांना वाढवू. गावी त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्या नात्यातली एक मुलगी जी होती म्हणजे त्याचीच चुलत बहीण, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि तिचं लग्न झाल्यानंतर तिला 2 मुलं झाली होती. आता ह्या मुलग्याच्या आईवडिलांना त्या मुलगीची गावाकडची परिस्थिती माहीत होती. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की तुझ्या गावच्या चुलत बहिणीची अशी परिस्थिती आहे, तेव्हा आपण काय करायचं. त्या मुलग्याला वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट पटली. तो म्हणला ठीक आहे, आपण त्या मुलगीला दत्तक घेऊ. त्याने तसं त्याच्या पत्नीला सांगितलं. तिला देखील खूप आनंद झाला. असं राहण्यापेक्षा आपल्याच नात्यातल्या मुलगीचं, ही मुलगी इतकी चांगलेली आणि संस्कारी होती की तिच्या नंदेंना सुद्धा ही बहीण मानायची. म्हणली ठीक आहे, माझ्या बहिणीचंच मूल मी माझं मूल म्हणून वाढवते, सांभाळते. म्हणून तिने पटकन नवरोबाला सुद्धा सांगितलं आणि त्यांनी दिवस वार ठरवून त्या बाळाला दत्तक घेतलं. बाळाला दत्तक घेतल्यानंतर दोघांनाही म्हणजे त्या मुलग्याला आणि त्याच्या बायकोला फार आनंद झाला. बाळाला दत्तक घेतल्यानंतर त्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना फार आनंद झाला. रक्ताचं पाणी करून काळजीपूर्वक ते त्या बाळाचं संगोपन करू लागले, त्याला वाढवू लागले. आता ह्या मुलग्याच्या बायकोनं सुद्धा तिची नोकरी सोडली आणि ही पूर्ण वेळ त्या बाळाची सेवा करण्यात तिथं घरी राहू लागली. ही मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती सगळ्यांच्या काळजाचा तुकडा बनू लागली. सगळ्यांचा तिच्यावर फार जीव होता. एके दिवशी काय झालं, ह्या मुलगीची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडली म्हणून त्या मुलग्यानं शहरातल्याच एखाद्या चांगल्या दवाखान्यात
त्याचा औषधोपचार चालू केला. आता हा आजार जो असतो, हा आजार तात्पुरत्या स्वरूपाचा असेल, किरकोळ आजार असेल तर तो डॉक्टरकडे गेले की बरा होतो. पण एवढं सगळं करून सुद्धा, म्हणजे 2-3 आठवडे जाऊन सुद्धा त्या बाळाची बिचारीची परिस्थिती काही सुधारत नव्हती. गोळ्या खाल्या की थोड्या वेळापुरता तो आजार बरा व्हायचा आणि गोळ्या बंद केल्या की पुन्हा तो आजार चालू होता. आजार नेमका काय होता हे त्या डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं. कारण विषय असा आहे की रिपोर्ट काढल्यानंतर सुद्धा ते सगळं नॉर्मल होतं. मग आता इथं करायचं काय, हा सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न. आता त्या डॉक्टरांनी पुढच्या ट्रीटमेंटसाठी शहरातल्याच एखाद्या दुसऱ्या डॉक्टरांचं त्यांना लेटर लिहून दिलं आणि पुढे त्यांना टेस्टिंगसाठी तिथे पाठवलं. त्यांनी विचार केला की किमान माझ्याकडून होत नाही तर जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर तरी ह्या बाळाची तब्येत सुधारेल. ठीक आहे, त्या मुलग्यानं त्याच्या बाळाला तिथून हलवलं, दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेले. आता तिथं गेल्यानंतर ट्रीटमेंट चालू झाली. पण तिथं गेल्यानंतर एक अशी वेगळी गोष्ट त्यांच्या कानावर आली की त्यांचा आत्मा सुद्धा तिथं थरथर कापायला लागला. काय आहे ते लक्ष देऊन ऐका. बाळाला ॲडमिट केल्यानंतर त्या बाळानं आपल्या वडिलाजवळ आणि आईजवळ एक गोष्ट सांगितली, एक अशी परिस्थिती सांगितली की जेणेकरून त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. ती म्हणाली की मम्मी, मला समोर 4 ते 5 बाया उभ्या असलेल्या दिसत आहेत. आता हे जसं वाक्य त्या लहान बाळाच्या तोंडून त्या आजी आजोबांनी आईबाबांनी ऐकलं तसा त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण त्यांनी कधी अशी गोष्ट अनुभवलीच नव्हती किंवा त्यांच्या मनात हा विचार कधी आलाच नव्हता की असं पण काही असतं. दोघेही नवरा बायको चांगले शिकलेले, निगेटिव्ह शक्ती असते किंवा तंत्रमंत्र असतो ह्याबद्दल त्यांचा जराही विश्वास नव्हता. आपण कष्ट करायचं आणि त्या कष्टाची भाकर, चांगली गोड भाकर आपल्याला मिळणार, हाच त्यांचा काय तो गैरसमज. म्हणजे हे कारण लहानपणापासून ते कधी अशा गोष्टींच्या वाकड्यात सुद्धा शिरले नव्हते. सरळ मार्गी आयुष्य त्यांचं निघालेलं आणि आजपर्यंत जे काही त्यांनी चांगलं पेरलं होतं तेच त्यांच्या अवतीभोवती चांगलं उगवत होतं. दोघंही विज्ञानावर विश्वास ठेवणारे, पण इथं असं विज्ञान होतं जे त्यांच्या कळण्याच्या पलीकडचं होतं. तुम्हाला माहीत पडलं असेल की मला काय म्हणायचंय. हे सगळं ऐकल्यानंतर त्या मुलग्याच्या आईवडिलांनी सांगितलं की ती जर असं म्हणते तर आपण कुठंतरी गावाला, देवाला, मंदिरात आपण चौकशी करू, विचारू. पण मुलगा चांगल्या पदावर, चांगलं शिक्षण घेतलेला, त्याला ह्या काही गोष्टी पटत नव्हत्या. तो म्हणला, बाबा असं काही नसतं, आपण आज चांगला औषधोपचार करू, तिला भास होत असेल, तिला इल्युजन्स होत असतील, असं काही नसतं. तो त्याच्या ताकदीनुसार त्याच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करत होता. मग हे सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या मुलग्याचे आईवडील सुद्धा म्हणाले, ठीक आहे बाबा, तुझा तू उपचार चालू ठेव, पण आम्ही सुद्धा गावाला जाऊन बघतो. कारण शेवटी आपली जी लेक आहे, आपलं जे बाळ आहे ते वाचणं फार महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आमचा सुद्धा जीव कासावीस झालाय, आम्हाला सुद्धा काहीतरी तिचं करावं लागेल. मग आता करायचं काय. वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या मुलाला पटलं. म्हणला, ठीक आहे बाबा, तुम्ही जा गावाला, तुम्हाला जे काही संपर्कात असतील, जी माणसं तुमच्या परिचयाची असतील तिकडे जा, त्यांना विचारा, बघा काही मार्ग निघतोय का. आणि मी इकडं डॉक्टरांकडे आहे, तुम्ही काळजी करू नका, बघू आपण काय करायचं ते. आई वडील त्याचे गावाला आल्यानंतर त्यांनी गावाला कौल घेतला, चौकशी केली. बाजूच्या गावामध्ये कळालं की अशी अशी एक व्यक्ती आहे जे बघतात. तर मग तिथं गुण घ्यायला जेव्हा ते बसले तेव्हा त्यांना कळलं की तुमच्याच घरातल्या माणसानं तुमचं सुख बघवत नाही म्हणून तुमची ही लेक संपवण्यासाठी करणीची बाधा केलेली आहे. आता करायचं काय. हे जसं त्यांना समजलं
तसं त्यांच्या पायाखालची जमीनच हलली. काय करायचं काय नाही करायचं हे त्यांना काहीच समजत नव्हतं. ते म्हणाले, आता ह्यातून मार्ग एकच आहे की तुम्ही आपलं 3 ठिकाणी 3 कौल घ्या, बघा उत्तर येतंय का, आणि गुणाचा कौल घेऊन बघा. त्यांनी तसा कौल घेतला. 3 ठिकाणं 3 थळं त्यांनी पुरवली, पण फरक काही पडत नव्हता. मग पुन्हा ते त्या ठिकाणी गेले. तिथे त्यांना सांगितलं की हे जे आहे हे मुदतीवर केलेलं आहे. मुदतीवर म्हणजे ज्या वेळेला एखादा मंत्र मारतात किंवा एखादी करणी बाधा करतात ती अमुक अमुक एखादा वेळ असतो. म्हणजे 21 दिवस, 27 दिवस, 30 दिवस, 90 दिवस, ह्या कालावधीमध्ये ती व्यक्ती पूर्णपणे उडून गेली पाहिजे. तिला डायरेक्ट टिचकी मारून उडवायची. हा जो प्रकार आहे याला म्हणतात मुदतीवर करणं. मग हे असं मुदतीवर करणं तिला केलेलं आहे असं त्यांनी लगेच अंगात आले सांगून टाकलं. नवनाथांचं वारं होतं. जे काय आहे ते खडं डायरेक्ट बोलायचं. तिथं कोणाशीही प्रेम नाही किंवा जो त्रासलेला आहे त्याला पूर्णपणे मदत करणारा वार आहे. पण जी बादबोड्याची लोक आहेत त्यांना देखील काहीतरी केलं पाहिजे. तर असं हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कळालं. आता ते म्हणाले की बाबा ठीक आहे, आता ह्याच्यातून काय करायचं. ते म्हणाले की आता हे मुदतीवर केलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून हे चालत आलेलं आहे. आता ह्याला भागवणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही घेऊन जा की जिथं ह्याच्यावर फरक पडेल. त्यांनी असं एक ठिकाण सुचवलं. ते सगळं गुण घेऊन, तिथला उदी घेऊन, अंगारा घेऊन आईवडील शहरात आले. शहरात आल्यानंतर ते ताबडतोब त्याच दिवशी आपल्या नातीजवळ गेले. तिला डोक्याला अंगारा लावला आणि आपल्या मुलाला जे काही गावाला सांगितलं ते सगळं सांगितलं. त्याला ऐकूनच धक्का बसला. कारण तो मनोमन विचार करत होता की बाबा अजूनपर्यंत मी कोणाचंही काही वाईट केलं नाही, मग माझ्याच मागे ही का लागलेत. आई वडिलांनी सांगितलं की आपल्याच नात्यातली आहेत, पण अजूनपर्यंत त्या देवऋषानं नाव फोडलेलं नाही. गुण पडू दे, मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला काय ते सगळं उघड उघड करून देऊ. मग त्याला उलटं फिरवायचंय काय करायचंय ते आपण बघू. पण या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे असं त्यांनी सांगितलं. मुलगीकडे बघितलं की सातत्यानं ती मुलगी म्हणायची की मला ह्या 4 ते 5 बाया माझ्या समोर दिसत आहेत. हे ऐकलं की त्यांच्या काळजात घरा पडायचा. त्यांचं काळीज पूर्ण हलून जायचं. त्यांचं मन एवढं घाबरायचं की त्या क्षणाला त्यांचं हे बाळ त्यांच्यापासून कायमचं कोण घेऊन तर जाणार नाही ही भीती त्यांच्या मनात सारखी होती. मग त्यांना सुद्धा आपल्या आईवडिलांचं ऐकलं. म्हणलं ठीक आहे, आपण जाऊ, काय करायचंय ते बघू. डॉक्टरांना विनंती केली. 2 दिवसासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला. कारण फरक काहीच पडत नव्हता. रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण ताप यायचा जायचा. त्या बाळाचं, त्या लेकराचं शरीर जे आहे ते शरीर पाठ थरथरायची आणि तिला डोक्यात ताप चढायचा. पाठीकंड थरथरायची, डोक्यात ताप चढायचा. हा प्रकारच काहीसा वेगळा होता. मग आता ह्या गोष्टीसाठी त्यांनी जे ठिकाण सुचवलं होतं की तिथं जाऊन त्या मंदिरात कौल घ्यायचा, हे करण्यासाठी त्यांनी दिवस निवडला. मंगळवारचा दिवस होता. ठीक आहे म्हणले, आपण कौलाला जाऊ, देवीचा वार आहे आणि मग ह्या ठिकाणी जाऊन आपण तिला गुण येतोय का ते पाहू. त्यांनी गाडी बुक केली. गाडीतनं ते जात होते. जसे जसे ते त्या शहरातून बाहेर जात होते तसा तसा तिला अजून त्या बायका तिच्या जवळ येत आहेत याचा भास होत होता. जसा तिला भास होत होता तशी ती तिच्या आई वडिलांना सांगायची की आई बाबा, मला त्या 3 बायका 4 बायका ज्या आहेत त्या मला माझ्या बाजूला आता आलेल्या दिसत आहेत, माझ्या इथं आजूबाजूला आपल्या गाडीत आहेत. पण त्यांना कळत नव्हतं की हे बाळ काय म्हणते, हे खरंय की खोटंय. त्यांना असं वाटत होतं की ह्या लेकराला ताप आल्यामुळं त्याला भास होत आहेत.
मग ते तिला शांत करायचा प्रयत्न करायचे, समजवायचे आणि तिला म्हणायचे ठीक आहे, काही वेळ लागेल, काही तास लागतील, आपण लवकरात लवकर आपण तिथं जाऊ, म्हणजे तुला बरं वाटेल. शहर सोडल्यानंतर म्हणजे शहराची वेस ओलांडल्यानंतर त्या बाळाला, त्या लेकराला त्रास अजूनच वाढला. आता करायचं काय? एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी हा विचार केला की नाही, आता ह्या बाळाला ताप खूप आलेला आहे आणि हिला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही. त्यांनी त्या गाडीवाल्याला, ड्रायव्हरला सांगितलं आणि गाडी परत रिटर्न मारली आणि ती गाडी ते हॉस्पिटलच्या दिशेनं घेऊन गेले. आता ही गाडी जात असताना तिला ताप अजून वाढत होता, तिला त्रास होत होता आणि ती सारखी म्हणत होती की आपल्या गाडीतच त्या 4 बायका आहेत, त्या दिसतायत मला. पण ते म्हणायचे ठीक आहे ठीक आहे, तुला काही नाही होणार, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जातोय. आणि ते गाडी परत आलेल्या दिशेने जायला लागली. शहराच्या वेशीमध्ये जसं त्यांनी पाऊल ठेवलं तसं एका क्षणात त्या लेकराचं बोलणं, त्या लेकराचा आवाज कायमचा बंद झाला. एक वेळ त्यांना असं वाटलं की त्यांचं बाळ झोपलंय, त्याला झोप लागली असेल. पण पुढच्याच क्षणाला त्यांना जाणवलं की त्यांचं बाळ आता ह्या जगातच नाही. तो जो वेळ होता, तो वेळ असा होता की त्या सगळ्यांनाही जीव द्यावा असं वाटलं. सगळे जण किंचाळून रडू लागले. त्या बाळाला उराशी धरून त्याची आई रडायला लागली. काय करावं आणि कसं काय झालं हे तिला अजिबात कळत नव्हतं. नेमकं कशामुळे झालं हे तिला काही कळत नव्हतं. त्या बाळाच्या जाण्याचं त्या आई वडिलांना इतकं दुःख झालं की त्यांनी सुद्धा एकदा दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. आणि मग शेवटी त्या बाळाचं सगळं काही विधी आटोपून ते आपल्या घरी आले. आजही ती मुलगी आणि तो मुलगा त्या मुलगीच्या आठवणीमध्ये जगतायत. तो मुलगा चांगल्या पदावर आहे, पण त्याचं आता मन, त्याची मनस्थिती काही ठीक नाही. स्वतःच्या पोटचा गोळा नसला म्हणून काय झालं, पण त्या मुलगीनं स्वतःच्या लेकीप्रमाणे तिला वाढवलं होतं आणि त्यांच्याच नात्यातल्या बादबोड्याच्या लोकांनी मुदतीवर करून त्या बाळाला कायमचं संपवून टाकलं. ही घटना जी आहे ती साधारणतः 2018-19 मध्ये घडलेली आहे, जी मला आज तुम्हाला सांगावीशी वाटली. आता बरीच जण म्हणतात की दादा असं काही नसतं, ह्या विज्ञानाच्या युगात हे तुम्ही सांगताय, हे तुम्ही चुकीचं सांगताय, हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तर बाबांनो, आम्ही जे बघितलंय, आम्ही जे ह्याच्यासाठी प्रयत्न केले, ते असं काही होतं की त्या लेकराचा जीव गेल्यानंतर ज्या परिस्थितीतून ते कुटुंब आजही सर्वाईव्ह करतंय, जे झुंज देतंय, ते आम्ही कधी गेल्यानंतर त्यांच्याकडे बघतो. परिस्थिती हाताच्या बाहेर गेल्यानंतर किंवा एखाद्यानं मुदतीवर केल्यानंतर काय होतं. आता आता इथं बघा, मुदतीवर करून त्या बाळाला तर कायमचं मारलं. मग आता त्याचा बदला घेऊन त्या नात्यातल्या लोकांना, आता आम्हाला माहिती आहे, नंतर त्या मुलाला आणि त्या मुलगीला पण कळलं की बाबा नात्यातल्या कोणत्या लोकांनी काय केलं होतं. आता ही बादबोड्याची अवलाद ती होती जी त्यांनी गावावरून त्यांच्या शहरात त्यांच्यासोबत आणली होती. त्या मुलग्यानं स्वतःच्या पैशानं त्याच्या चुलतीसाठी घर घेतलं आणि त्यांना इकडं बोलवलं. ह्याच बादबोड्याच्या नीच अवलादी 2 होत्या. ह्यांना त्यांचं सुख बघवलं नाही आणि ह्यांनी मुदतीवर कार्यक्रम करून टाकला. पण आता आपलं लेकरू गेलं, त्याचा बदला म्हणून त्या दोघांचं जीव घेणं काही योग्य नाही, म्हणून त्यांना काही केलं नाही. पण विषय हा असा असतो की ही लोक मुळावर उठल्यानंतर कुठल्या थराला जातात हे आज मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे लक्षात घ्या, शक्ती जशी चांगली आहे तशी शक्ती वाईट सुद्धा आहे. इथं असं समजू नका की बाबांनो मी चांगलं करतोय तर रिटर्न मध्ये पण मला चांगलं, दैवी शक्ती तुम्हाला चांगलंच देणार. तुम्ही त्या दैवी शक्तींचा आभार माना. तुम्ही त्या दैवी शक्तींची, तुमच्या कुळस्वामीची, कुळदेवतेची, ग्रामदेवतेची तुम्ही सेवा करा. त्यांच्या यात्रेला जा, वर्षातून एकदा त्यांची पालखीला जा. जसं आपल्याकडं शिमग्याला येतात
देवाचा उत्सव असतो तसा शिमग्याला जा. ह्यानं तुम्हाला देव 100 पट आनंदानं देईल. पण ही बाद बोड्याची तंत्रमंत्र करणारी लोक जर तुमचं सुख त्यांच्या डोळ्यात खुपत असेल तर ही कायमचा त्या कुटुंबाचा नाश करायला सुद्धा मागं पुढे बघत नाही. आता एखाद्याला जर उडवायचं असेल, काय करायचं असेल तर सलग काही दिवस उपवास ठेवून सुद्धा ती विधी सुद्धा करता येते. त्याला कायमचा मार्गात आपण काढू शकतो. पण त्याचा काय फायदा? आपला स्वतःचा जीवाचा गोळा जर कायमचा आयुष्यात नाही गेला, मग त्यांना त्यांच्या कर्मानुसार फेडायला येणारच आहे. पण आपण आपला हात कशाला खराब करायचा एखाद्याचा खून करून? त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतो यांच्यापासून लांब राहा. ही कथा सांगण्याचा माझा उद्देश एकच होता की बाबा असंही असतं आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागा. आता ही तंत्रमंत्र विद्या कशी करतात, काय करतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगेन. शेवटपर्यंत तुम्ही ही सत्य घटना ऐकली त्याबद्दल मी तुम्हा सर्व साधकांचे हात जोडून आभार व्यक्त करतो. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना कळेल की बाबा असंही घडतं. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.